त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं। आणि अध्यक्ष महोदय, मी ह्या सभागृहामध्ये 8व्यांदा निवडून आलेलो आहे। मी अनेक वर्ष हे सभागृह जवळनं अनेक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बघितलंय। आपली मुंबई ही आपली राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे। आपल्या मतदारसंघामध्येच ती लोक तिथं बोटीमध्ये बसायला गेलेली आहेत। त्यातले 13 लोक काल मृत्युमुखी पडली। अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर अध्यक्षांना अधिकार आहे की बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून आज जीव गेलेत। आज तुमच्या आमच्या घरातलं जर कोणी तिथं गेलं असतं तर ते आपल्याच घरातले गेल्यासारखे आहेत। काही त्यांचं घेणं ना देणं, ती बोट चालली काय, दुसरी येऊन त्याला धडकती काय, काय कोणाचा कोणाला मेळ नाही। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेला वाटेल की वो हे सभागृह चाललेलं आहे, इथं माणसं त्या ठिकाणी इतकी मृत्युमुखी पडलेली आहेत आणि त्याचा मुद्दा काढला जातोय, मांडायचा प्रयत्न केला जातोय। त्यांचा मांडण्याचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे। ह्या संदर्भात आज जरी त्या पुरवणी मागण्या वगैरे असल्या तर अध्यक्ष महोदय, एखादी व्यक्ती म्हणजे काही गंभीर घटना घडली तर ताबडतोब बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून स्थगन स्वीकारला जातो आणि चर्चा केली जाते। पण ह्याच्यात अध्यक्ष महोदय 13 लोक गेलेले आहेत आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय। आज कोण प्रवासी असतील काय असतील त्याच्याबद्दल काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे। पण तो अधिकार तरी एक तर 5 दिवसाचं अधिवेशन, 5 दिवसात काल झालेली घटना, माझी विनंती आहे की तो तुमचा अधिकार आहे पण तो बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय दादा यांनी एक अतिशय मुद्दा उपस्थित केला आहे। आपली देखील सहमती त्याला आहे, काय मला विरोधाला मी उभा नाही, परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे या सदनामध्ये असे अध्यक्ष महोदय अनेक प्रसंग आलेले आहेत, अनेक की आपल्याकडे नियमानुसार